मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, 2 मोठ्या भेटींनंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणात जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही, धनंजय मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेण्याची अजितदादांची भूमिका। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनीच निर्णय घ्यावा, भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपतले खालचे कार्यकर्ते, धस काय बोलतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही, वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं, अजितदादांचं धस यांना प्रत्युत्तर। सत्ताधारी पक्षातील लोक अजित पवारांना टार्गेट का करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर इतका अटॅक का होतोय, धनंजय मुंडेंवरून खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, कोणी माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। अंजली दमनिया यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये दोषी आढळल्यास दादा मुंडे यांचा राजीनामा घेतील, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती, धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा, लक्ष्मण आके यांचा आरोप। अंजली दमानिया यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांनाही काही कागदपत्र दिली आहेत, ती कागदपत्र CID आणि SITला दिली, पुराव्यांचा तपास झाला पाहिजे, जो दोषी आढळेल त्याला फाशी झाली पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर, 2 दिवस दिल्लीतील बैठकांना मुंडे उपस्थित राहणार। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।